And this morning we'll turn to Luke chapter 16. आज सकाळी आम्ही लूक शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायाकडे वळणार आहोत. And we'll read from verses 1 to 13. Luke chapter 16, verses 16वा अध्याय 1 ते 13 वचन आम्ही वाचणार आहोत. Thank you. May the Lord bless His word. This parable is a rather difficult parable to understand. हा जो दृष्टांत आहे जरासं कठीणच म्हणायला हरकत नाही, तर कठीणच आहे. I liked how the ESV version translates this as the parable of the dishonest manager, because we understand this language more easily in today's world. आणि हे जे ह्या ठिकाणी इंग्लिश मध्ये एकदम सुलभ भाषांतर आहे, त्या भाषांतरांनी केलेलं हे जो भाग आहे आणि हे आजकालची भाषा असल्या कारण हे समजणं फार सोपंच आहे. So he's used the word manager here. ह्या ठिकाणी त्या कामगाराला धन्याला कामगारी आहे त्याला मॅनेजर असं म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी. So we understand who is a manager. आता कारभारी कोण आहे? We all understand the word manager. आता मॅनेजर म्हटले की सगळ्यांना समजतं नाही का? So now this parable was told to the disciples. आणि हा जो भाग आहे किंवा धडा आहे त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितला. So it starts in verse 16. He also said to the disciples. आणि याचा अर्थ आता शिष्यांना म्हटल्यानंतर हा आम्हाला देखील लागू आहे. So it's clearly said here that he said to the disciples. So he's not talking to the Pharisees or scribes or other people, but specifically to his disciples. आता ह्या ठिकाणी हा जो धडा सांगितलेला आहे हा धडा काही शास्त्री पुरुषांना नव्हे तर आपल्या शिष्यांना त्यांनी स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. Now when we say disciples, does it mean 12 disciples? आता ह्या ठिकाणी शिष्य म्हटल्यानंतर फक्त ते 12 शिष्य एवढंच नव्हे, but the Lord had many disciples who used to follow him. शिष्य असे होते ते 12 सोडून. The 12 were the special disciples who were given a special calling. आणि जे 12 शिष्य जे होते ते बोलावलेले आणि विशिष्ट असं त्यांना काम दिलेलं होतं. But when he talks about disciples, he had other disciples who used to follow him. पण या ठिकाणी शिष्य म्हटल्यानंतर पुष्कळ असे दुसरे शिष्य देखील होते की ते त्याच्या पाठीमागे होते. So this is most likely addressed to all of these disciples, not just the 12 disciples. मागचा जो भाग आहे फक्त ह्या 12 शिष्यांसाठी नव्हे तर जे इतर जे त्याच्या पाठीमागे होते त्यांच्यासाठी देखील तो आहे. So we need to remember this important point when we try to understand this parable. म्हणूनच हा जो भाग आहे आणि जे पॉइंट्स आहेत ते आम्ही नक्कीच आमच्या विचारात ते आणले पाहिजेत. So this parable is a lesson not for the unbelievers. आणि हा जो धडा आहे जे अविश्वासी आहेत त्यांच्यासाठी नव्हे तर विश्वासणाऱ्यांसाठीच आहे. So we need to keep this in mind that this lesson is for us. आणि हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की हे आम्हासाठी लिखित केलेलं आहे. So it's a story for all who are in God's calling and service. आणि जे कोण देवाच्या सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा धडा शिकवलेला आहे. Not only service but in God's calling, whoever has been called, so all the disciples. ज्या लोकांना देवानी बोल. So now one thing we have to like I was saying, this is all those who are called and all the believers who are called. आणि ज्या लोकांना देवानी बोलावलेले आहे जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी हा धडा आहे. So here we see a rich man. या ठिकाणी एक श्रीमंत मनुष्य आम्ही पाहतो. And if we remember the story of Joseph and Potiphar,
Remember, Potiphar was a rich man. आणि तुम्हाला माहिती आहे योसेफाची गोष्ट. आणि योसेफ ज्यावेळेला तो त्या पोटिफराच्या घरामध्ये कामाला गेला होता, त्या ठिकाणी पोटिफर हा श्रीमंत मनुष्य आणि ह्या ठिकाणी जो कारभारी आहे हा साधारण माणूस आहे. And so he is a rich man and he had a manager which is Joseph. आता योसेफ हा कारभारी म्हणून त्या पोटिफराच्या घरात काम करत आहे. Remember, the word of God says Potiphar did not know what was in his hand, but all the affairs were handled by Joseph. आणि पोटिफराबद्दल काय सांगितलं आहे की पोटिफराच्या घरात काय आहे त्याचं त्यालाच माहित नव्हतं, पण त्याचा जो कारभारी आहे योसेफला सगळं काही माहित होतं. So this is a similar kind of a setting. आता अशाच प्रकारचं हे हा धडा आहे या ठिकाणी. So there's a rich man who has lot of things. आता ह्या ठिकाणी हा श्रीमंत माणूस आहे, त्याला पुष्कळ धनसंपत्ती आहे त्याच्याकडं. And he has a person who is looking after all those things for him. आणि त्याच्यासाठी कारभारी म्हणून एका माणसाला नेमण्यात आलेला आहे. And that is the manager. आणि त्यालाच आम्ही काय म्हणतो, तो कारभाराला आम्ही मॅनेजर म्हणतो. Now there have been some complaints about this manager. या कारभाराबद्दल लोकांनी काहीतरी कंप्लेंट्स दिली, त्याच्या विरुद्ध काही गोष्टी सांगितल्या. And this rich man, he's heard that this manager is wasting his money. नंतर ह्या श्रीमंत माणसाला समजून आलं की माझा कारभारी माझे पैसे उडवत आहे. And he is not taking care properly of his work. आणि आपलं काम तो व्यवस्थितपणे करत नाहीये. And so some other people have complained to the master. अशी ही गोष्ट इतर लोकांनी त्या कारभाराबद्दल त्या श्रीमंत माणसाला सांगितलं. So immediately he calls the manager. आणि ताबडतोब हा श्रीमंत माणूस त्या मॅनेजरला, त्या कारभाराला तो बोलवतो. Says, what is this I hear about you? आणि तो म्हणतो, हे काय तुझ्याबद्दल आम्ही ऐकलोय. And he doesn't ask for explanation or anything, but directly calls him and tells him to close the accounts or to be dismissed, but after obviously handing over all the accounts to him. आता ह्या ठिकाणी एकदम काय डायरेक्टली त्याला तो काढत नाही. तो काय म्हणतो, पहिला प्रथम सगळं आता मी इथून पुढे तू काय काम करणार आहेस माझ्या बरोबर, आता सगळा तुझा हिशोब तुम्हाला देऊन टाक, नंतर मी मोकळं करून टाकतो. So here we see immediately the reaction of the manager. आणि ह्या ठिकाणी ह्या माणसामध्ये झालेली घडामोड आम्ही ह्या कारभारापासून पाहतो. So now he's been asked to hand over everything and he has to go home now. आता एवढंच नाही, त्यांनी आता काम सोडायला तेवढं सांगितलं नाही, तर आता सगळं सोडून तो आता घरी जाऊन बसला पाहिजे. So he has nothing to do. He doesn't have any job after this. आणि ह्याच्यानंतर त्याला दुसरी कुठे नोकरी नाही. आता काय करणार, आता मी तसाच पडणार. So this is where he realizes that he's going to be in a tight spot. आता त्याला समजून आलं की माझी नोकरी गेली, मी घरी काय करणार. हे ऐकून आता फार कठीण परिस्थिती आहे हे त्याला कळून आलं. He is unable to do hard labor. आणि तो आता काय खड्डे खोदायचं त्याच्या हातातनं काम होणार नाही. And he is not willing to be humiliated. आणि इतकं खालचं लाजवणाऱ्याची गोष्ट त्याच्या हातातनं होणार नाहीये. So he is wondering what he should do. मग तो म्हणू लागला, मी काय करू. One thing to note here is that he does not have any trace of remorse in him. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ह्या माणसाला काय झालेलं आहे त्याच्याबद्दल काय दुःख नाही आहे त्याला. He is only worried about his position. आता फक्त तो कशा आपली जी पोझिशन आहे, मी ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीबद्दल त्याला फार मोठी काळजी आहे. We remember the story of the prodigal son, which is actually just before this. आणि तुम्हाला माहिती आहे 15व्या अध्यायामध्ये, लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की
हरवलेला मुलगा किंवा आम्ही काय पाहतो की त्याला काय म्हटलेलं आहे उधळा पुत्र ची गोष्ट आम्हाला माहिती आहे. So we know what happened to him when he understood his situation. आता ह्या उधळ्या पुत्राला समजून आलं त्याची परिस्थिती काय आहे. And he repented. म्हणजे त्याने पश्चाताप केला. And this is a very opposite situation here. This आता person उधळ्या is पुत्र not repentant. हा उधळ्या पुत्रापेक्षा हा जो कारभार आहे तो उलट आहे. He is worried about what is he going to do. आता त्याला कशाची काळजी आहे, मी इथून पुढे काय करणार. So he takes things into his own hand. आणि ही गोष्ट सगळी स्वतःच्या ताब्यात घेतो तो. So he says, if I have to leave my job, there should be some people who will I'll be able to keep my position in the society, and also I'll be able to get help from some people. आणि त्याला समजून आलं की काही लोकांची मी जी मदत घेतली तर काय होईल की मला इथून पुढे माझी जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये काय फरक होणार नाही. मला ज्याची गरज आहे त्याचे पुरवलं जाईल अशा पद्धतीची स्थिती तो पाहत आहे. So he is in the end a manager and very cunning. हा काय आहे, कारभारी फार धूर्त आहे. And if he's been dishonest in the past, now also he's going to be dishonest. आता तो पाठीमाग इतकं काय सगळं काय व्यवस्थित करणार नव्हता आणि आता इथून पुढे पण तो काय सगळं चांगुलपणाने करणारा नाहीये. So he deals the way he knows best. आणि त्याला जे बरं वाटलं त्याप्रमाणे तो काम करू लागला. So he goes to those people who owe money or are debtors to the rich man. आता हा जो माणूस आहे त्या श्रीमंतांची जे काही लोक भरपाई करणारे होते किंवा मागणे होत्या किंवा लोन होता त्या लोकांच्याकडे तो जातोय. And so he asks, how much do you owe? आणि तो म्हणतो आता बाबा तुला किती भरायचं आहे आमच्या धन्याला. So he says, I owe this much. I owe 100 measures of oil. So he says, you take your receipt and cut that 100, make it 50. आता तो सांगतो तेल देणार तर तेलदाराकडे तो म्हणतो किती तुझं तेल द्यायचं आहे. तो म्हणतो 100 मन तेल द्यायचं आहे मला. मग तो म्हणतो बरं आता हे घे, आता ह्याच्यावरती तू 100 नाही 50 म्हणून लिही, बस तुझं काम झालं. So similarly he goes to other people and changes the amount that they owe. आणि प्रत्येक त्या लोकांच्याकडे जातो ज्यांचं ते भरणं होतं त्या प्रत्येकाकडे जातो आणि ते म्हणतो आणि ते जे काही आहे त्याचं उलट सुलट करून घेतो. So in this way he gains favor for himself. आता असं केल्यानं लोकांचं मन त्यानं आपल्याकडे ओढून घेतलं. Of course, if someone helps you in this way, you will be sympathetic towards them. आता तुमच्या कामामध्ये कोणीतरी तुम्हाला मदत केली असेल तर तुम्हाला हा बाबा हा चांगला माणूस आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवू शकता. हो. So these people who owed 100 measures of oil, now he owes only 50, so he saved him so much money. आता माहिती की हा 100 मन तेल देणारा होता, आता त्याच्याकडनं नुसतं 50 म्हटल्यानंतर त्या माणसाला किती बरं वाटलं असेल. 50चं मी इतकं हे सेव्ह केलं बघा असं त्याला वाटलं. So by his thinking and by his scheming now, if this manager loses his job, this man will definitely help him in future. आणि त्याला असं समजलं की जर मी असं केलं तर ह्या माणसाने मला श्रीमंतांनी माझ्या कामावर काढून टाकलं तर हे लोक मला मदत करतील पुढं. And that's how he dealt with the situation. पद्धतीने त्याने काम केलं. Now this would directly mean he is cheating his master, or the rich man is being cheated. आता ह्याचं अर्थच काय तर ह्या श्रीमंत माणसाला त्यांनी फसवलंय. Now when the rich man hears about it, आणि ज्या वेळेला असली गोष्ट ह्या
श्रीमंताला कळून आली. The story takes a different turn. He said the Lord Jesus in the story says that he was commended by the master commended the dishonest manager for his shrewdness. आता ह्या ठिकाणी ह्या गोष्टीला तर दुसरंच वळण लागलं आणि हा जो श्रीमंत माणूस आता तो काय म्हणत आहे, हा जो माणूस आहे त्याने हे काम केलेलं त्याच्याबद्दल तो वाहावा करतो ह्या ठिकाणी. So what does this mean? Why does it mean that Lord Jesus is saying he did a good thing? याचा अर्थ असा नाही की प्रभू श्री कृष्ण म्हणत आहे की ह्या माणसाने चांगलं काम केलं म्हणून. No, is the master, the rich man, does the rich man say that he's doing a good thing? Does the Lord mean that he's doing a good thing? हा, आता ह्या ठिकाणी प्रभू श्री कृष्ण हा असं म्हणत नाहीये की ह्या श्रीमंत मनुष्याने चांगलं काम केलेलं आहे असं तो दाखवत नाहीये. Now, to understand this, we can think of people in this world whom we admire. आता ह्या जगातील आमच्याबद्दल पाहायचं असेल तर ह्या जगातील जे चांगले लोक आहेत त्यांचे जर आम्ही पाहू लागलो त्यांच्याकडे, त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल. So, for example, we think, okay, Ambani is such a rich man. आता तुम्हाला म्हणाल की अंबानी आहेत ते फार श्रीमंत माणूस आहेत. And we think, oh, he's a very good businessman, and we आणि can praise him. की बाबा हा फार चांगला काय बिझनेसमॅन आहे. And he's very cunning in his business. पण तो आपल्या कामामध्ये फार धूर्त आहे, धूर्त. So we don't like the negative parts of those people. ह्या लोकांचं जे नकारात्मक आहेत ते आम्हाला ऐकायला आवडत नाहीये. We don't consider those things. आणि असल्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. We just say, okay, he's a very good businessman. आता आम्ही एवढंच म्हणतो किंवा हा चांगला कामगारी आहे, चांगला बिझनेसमॅन आहे. That doesn't mean we agree with everything that he does. ह्याचा अर्थ असा नाही की जे काही ते करत आहेत ते सगळं चांगलं करत आहे आणि त्याला मी योग्य म्हणत आहे. Or we may say some sportsman is really good. आता समजा एक स्पोर्ट्समन आहे, क्रिकेटपट्टू आहे, फार चांगला आहे. But he doesn't behave properly. पण त्याचं आचरण चांगलं नाहीये. So we only admire his talent. त्याची जे टॅलेंट आहे, त्याचे खेळणं आहे, पद्धत आहे, त्याचा मी वाहावा करतो. But we don't really praise him for his behavior or anything. पण त्याच्या गुणाबद्दल आम्ही काही जास्ती बोलत वाहावा करत नाहीये. So this is a similar kind of situation where the rich man is praising the manager because he's shrewd. आता ह्या ठिकाणी हा जो कामगार आहे, कामकरी आहे, तो तसंच तो करत आहे. त्याच्या कामाबद्दल तो काय हे करत नाही, तर तो कसा आहे हे त्यात दाखवत आहे. He's praising him for his shrewdness. आणि त्याचे धूर्तपणाबद्दल तो सांगत आहे ह्या ठिकाणी. He's not saying that he has done a good thing. त्याने चांगलं काम केलं म्हणून सांगत नाहीये. He's only saying he's admiring his shrewdness, not saying that the work he did was good. He's only saying this person did a very shrewd thing and see how shrewd he is. आता ह्या ठिकाणी आम्हाला काय दिसून पाहायचं आहे की ह्या व्यक्तीचं धूर्तपणा कसा आहे, ह्या धूर्तपणाचा उपयोग त्यांनी कसा केलेला आहे ह्याच्याकडे लक्ष प्रभू लावत आहे. He's not पण saying त्याच्या कामाबद्दल नव्हे. Yeah, he's not saying what he did was a good thing. आणि त्यांनी चांगलं काम केलं आहे हे तो सांगत नाहीये. He's not saying that by cheating the master he did a good thing. आणि आमच्या धन्याला फसवून मी चांगलं काम केलेलं आहे असं तो म्हणत नाही. He's only saying that his shrewdness was commended. त्याचं जे धूर्तपणा आहे ते तो
लोकांना दाखवत आहे, बाबा असं करत आहेत आजकालचे लोक. Why is this, or what is this parable about then? बर, पण हा जो धडा आहे कशाबद्दलचा आहे, दृष्टांत कशाबद्दलचा आहे? So first of all, we understood that this parable is for us believers. पहिला प्रथम मला समजून आलं की प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी हा धडा, हा दृष्टांत प्रभूने सांगितलेला आहे. So it is not for the unbelievers. आणि हा दृष्टांत जो प्रभूने सांगितला तो विश्वासणाऱ्यासाठीच आहे आणि अविश्वासणाऱ्यासाठी नव्हे. So here he talks about two kinds of people, the sons of the world and the sons of light. आता ह्या ठिकाणी प्रभू दोन प्रकारच्या लोकांबद्दल सांगत आहे. एक अंधारातील लोकाविषयी आणि एक प्रकाशातील लोकाविषयी तो सांगत आहे. You can see this in verse 8. The sons of this world are more shrewd in dealing with their own generation than the sons of light. आणि ह्या ठिकाणी अन्याय कारभाराने शहाणपणा केले, यावरून धनाने त्याची वाह केली, कारण या युगाचे लोक आपल्यासारख्या विषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. So what is he trying to say here? आता प्रभूला काय सांगायचं या ठिकाणी? Now there are sons of this world, that is the unbelievers. आता ह्या जगातील लोक आहेत ते अविश्वासणारे आहेत. The people of the world, when they do, let's take for example business, they do their business in a very different way. And the believers do that business in a very different way. आता ह्या ठिकाणी विश्वासणारे एक वेगळ्या पद्धतीने काम करणारे आहेत आणि अविश्वासणारे पण वेगळ्या पद्धतीने काम करणारे आहेत. येस गॅरी. So they are very shrewd in the way they do their business. आणि ते ह्या जगातले लोक धूर्तपणाने आपला धंदा करतात. When they deal with relationships and family, they deal in a very different way than a believer deals with the families. आता ह्या ठिकाणी आपल्या कुटुंबाबरोबर हे धूर्त लोक कशा पद्धतीने वागतात हे ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे जे विश्वासणारे जे आहेत ते आपल्या कुटुंबाबरोबर कसे वागतात हे देखील फार महत्वाचं आहे. So there's a difference in the way that people are dealing, the where sons of the world or unbelievers, when they deal with things of this world, they know how to deal, how to do business, how to give bribes, how to do all those things. They know very well how to do those things. मग ह्या जगातील लोकांना ह्या जगातल्या करणीप्रमाणे कशा पद्धतीने लाच देणं, कशा पद्धतीने काम करून घेणं आणि आपलंच करून घेणं हे ह्या अंधारातील लोकांना माहित आहे. They are very good at that. आणि ते काम करायचे फारच चांगले आहेत. And they give their whole life for those kind of things. आणि असल्या करण्यासाठी आपलं पूर्ण स्व जीवन देऊन टाकतात. They make lot of money. आणि ते पुष्कळ पैसा करतात. They work very hard. आणि फार कष्ट घेऊन काम करतात. And they are successful in everything that they do. आणि जे काय करतात त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते त्यांना फार पुष्कळ महत्व मिळतं. So this is what the Lord Jesus Christ is trying to say. The sons of the world are more shrewd with dealing with their own generation or their own world. आता प्रभू येशू ख्रिस्त तसंच सांगत आहे काय की ह्या युगाचे लोक आपल्या सारख्या विषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात असं तो सांगतो. ह्या जगातील लोक फार शहाणे असतात कार्य करण्यासाठी. But when you talk about the people of God or the believers, पण ज्यावेळेला आम्ही विश्वासणारे लोक या नात्याने आम्ही पाहू लागतो, when we talk about things of God, आणि ज्या गोष्टी देवाबद्दलच्या आहेत त्याबद्दलच्या, whether it is serving the Lord, देवाचं कार्य करायचं असावं कदाचित, doing things for God, आणि देवाच्या गोष्टीकडं देवाच्या कार्य करण्यामध्ये, looking after things of the church or the assembly मध्ये काय कामं असतील त्या कामाकडं, helping the believers, एक आमचे बंधू लोक आहेत त्यांची सहायता करण्यासाठी, doing all the things
that a believer is expected to do. आणि ज्या गोष्टी विश्वासणाऱ्याने करायला पाहिजे होत्या त्या गोष्टीमध्ये We do not work as hard as the unbelievers work for their thing. आम्ही असं काम करत नाही की मन लावून जसं ते अविश्वासणारे लोक पैसे कमवण्यासाठी करतात तसं आम्ही काम करत नाही. म्हणजे एवढं मन आम्ही त्याच्यामध्ये घालत नाही की बाबा मला असं केलं मला फार धन मिळेल असं नाही. So what the Lord Jesus Christ is trying to say in this parable is, look at the unbelievers, how hard they work for their worldly wealth. आता प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगत आहे की अरे बाबा रे त्या लोकांच्याकडे पहा जे अविश्वासणारे आहेत ते कशा पद्धतीनं करतात, एवढं कष्ट घेऊन काम करतात त्याच्याकडे लक्ष देऊन बघ. They do it for wealth, to आणि become ते big. पैसे कमवण्यासाठी करतात. It says in unrighteous wealth. आणि ते धन काय चांगुलपणाचं धन नव्हे. But look at you who are believers. तुम्ही जे विश्वासणारे हो, अहो तुमच्याकडे जर असं बघा. You need to work for treasures in heaven. आता तुम्ही कशाला काम करायला पाहिजे? तुम्हाला जी किंमत मिळणार आहे ते त्याचं सगळं काही स्वर्गात आहे त्याच्यासाठी तुम्ही काम करा. Why are you not working as hard as those people work for worldly treasures? Why are you not working as hard as them for true treasures? आता हे जगातील लोक कसं अविश्वासाने पैसा करतात, पुष्कळ करून घेतात, तशा पद्धतीनंच तुम्ही का करू नये की अधिक आणि अधिक तुम्ही कमाई करावी म्हणून स्वर्गातील चांगल्या गोष्टीसाठी अधिक लोक यावेळेस तुम्ही का अधिक काम करू नये? So Richard Trench is a writer who has explained many parables, and this is one of his explanations of this parable. He says that he writes that the world is better served by its servants than God by his servants. आता ह्या ठिकाणी तर रिचर्ड नावाचा जे व्यक्ती आहे त्यांनी पुष्कळ पुस्तक लिहिले आहेत. त्याला काय म्हणायचं आहे की ह्या जगातले लोक आहेत हे इतकं उत्तम असं काम करतात की ते देवाच्या लोकांच्या पेक्षाही, देवाला जर अधिक काम करायला करून घ्यायचं होतं त्याच्याही पेक्षा ह्या जगातले लोक हे काम करतात हे दाखवायचं होतं. So there's a servant who's serving the world. आता ह्या ठिकाणी एक सेवक काम करत आहे. The servant is serving the world. आज ह्या ठिकाणी सेवक ह्या जगासाठी काम करत आहे. And there's God's servant who's serving God. आणि देवाचा सेवक देवासाठी काम करत आहे. So the servant who's serving the world is doing a better job than the servant who's serving God. आता ह्या ठिकाणी जो जगातील लोकांच्या जगाकडे जो काम करत आहे त्याचं काम देवाच्या लोकांपेक्षाही चांगलं काम आहे, ते काम करत आहेत. For their master, they're doing it better for their master. आता ह्या जगातला जो धनी आहे त्याच्यासाठी ते काम करत आहेत. But we are working for treasures in heaven and we are not doing a good job. आणि आम्ही जे लोक आहोत देवाच्या कामासाठी कार्य करत आहोत पण आम्ही इतकं चांगलं काम करत नाहीये. So this is the point of the parable. आणि that's why it says in देश ह्या दृष्टांताचा आहे असं प्रभू सांगत आहे. So in verse 10 he says, one who is faithful in little is also faithful in much. One who is dishonest in little is dishonest in much. म्हणून तो म्हणतो 10व्या वचनामध्ये जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे. So in verse 13 he says, no servant can serve two masters, for he will either hate one and love the other, or be devoted to one and despise the other. आता 13व्या वचनामध्ये म्हणतो कुठल्याही कुठलाही माणूस दोन धनाकडे काम करू शकत नाही. एकाला तो आवडून घेतो, एकाला तो ना आवडतो. पण अशाच पद्धतीने म्हणतो काय की आता एकाला धरून राहील व दुसरा तो तुच्छ मानेल. So when we look at people of this world, they serve their master devotedly.
They don't have two masters. They have only one master. आता ह्या जगातील लोक जे आहेत त्यांना एकच धनी आहे आणि तो जगाचा धनी आहे आणि ते इतकं काम करतात, ते इतकं चांगलं काम करतात त्या जगातील धन्याकडं. But we believers, we want two masters. आता आम्ही जे लोक आहोत, ख्रिस्ती लोक, आम्ही काय करत आहोत, विश्वासणारे, आम्ही दोन धनी ठेवून घेतलेले आहोत. We want to serve the world also and we want to serve the Lord also. आणि आम्ही काय करत आहोत, आम्ही जगाची पण सेवा करायला बघतो आणि प्रभूची पण सेवा करायला बघतो. So how can we serve the Lord properly if we are trying to serve two masters? आता मग दोन धन्याची आम्ही सेवा कसं करणार हो? And that is the point that the Lord is trying to आणि teach. ह्याच मुद्दा प्रभू आम्हाला सांगत आहे. We should be faithful to serve the Lord. आणि आम्ही देवाचं काम करायला फार आतुरतेने, चांगल्या रीतीने काम केलं पाहिजे. That even if we have riches or if there is wealth that needs to be used, even that should be used for the Lord. जर ह्या कामासाठी धन किंवा पैसा उपयोग करायचा असेल तर तो पण पैसा देखील योग्यपणे उपयोग केला पाहिजे. We must be faithful in little things. आणि लहान गोष्टीमध्ये आम्ही विश्वास असलं पाहिजे. So in the way that the manager used fraud to gain favor, आता ह्या ठिकाणी ह्या धन्यानं काय केलं होतं, ह्या कारभाऱ्यानं काय केलं होतं की आपलं नाव कमवण्यासाठी ठकवलं लोकांना. We who are in God's service must use in the best way what God gives us. आणि आम्ही देखील देवाच्या सेवेमध्ये असताना देखील आम्ही चांगल्या अतिउत्तम असं काम आमच्या देवासाठी आम्ही केलंच पाहिजे. He did it to get riches in this world. आता तो धनी होता, जगाचा धनी, स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी त्यांनी काम केलं. We should work to get treasures in heaven. आमचं धन हे स्वर्गामध्ये आहे, त्या धनासाठी आम्ही मुक्तीनं काम करायला पाहिजे. The wealth of this world is evil. ह्या जगातलं जे धन आहे वाईट आहे. Because it's tainted by sin. आणि हे पापाने भरलेलं आहे. But the true riches are with God in His kingdom. आणि जे खरं जे धन आहे हे देवाच्या राज्यामध्ये आहे, ते चांगल्यासाठी आहे. The wealth of this world is not ours. It is, we have it today, it's gone tomorrow. ह्या जगातलं धन हे काही परमनंट नाही हो, आज आहे उद्या नाही. There's one verse in Proverbs which says the riches will get wings and fly away. आणि आम्हाला सांगितलेलं आहे की त्या नीतिसूत्रामध्ये की ह्या जगातल्या धनाला जण काही पंख फुटतील आणि ते सगळं धन उडून जाईल. But the treasure which we have in heaven, which it will never leave us. आणि जे आमचं धन स्वर्गामध्ये ठेवलेलं आहे ते त्या धनाला कधी वाळे लागणार नाही. So we should work for our master faithfully. आणि म्हणूनच आम्ही आमच्या धन्याबरोबर विश्वासपणे आम्ही काम करायला पाहिजे. We must work hard for our master. आमच्या धन्यासाठी फार कष्ट करून काम करायला पाहिजे. We must do all work so that we can get the true treasure. आणि आम्ही असं काम केलं पाहिजे की खरं धन आम्हाला मिळावं म्हणून. We cannot have treasure here also and there also in heaven. आम्हाला धन इथं जमिनीवरती पण पाहिजे आणि स्वर्गामध्ये पाहिजे असं म्हणता येत नाही. If we are doing that, we are fooling ourselves. जर आम्ही तसं करत असो तर आम्ही स्वतःलाच फसवून घेत आहोत. You can either have treasure here or you can have treasure. एक तरी तुम्ही इथं धन संपादन करून घेऊ शकाल, नाहीतर स्वर्गामध्ये धन संपादन करा. So may the Lord help us to work hard and faithfully आणि for म्हणून His kingdom. देव आम्हाला सहाय्य करो की त्याच्या राज्यासाठी आम्ही खरोखर योग्य राहून आणि विश्वासानं आम्ही काम करत जाऊया. That we may have treasures in heaven. की आम्हाला स्वर्गामध्ये आम्हाला धन मिळावं म्हणून.
that will never leave us. आणि ते जण आम्हाला कधी सोडणार नाही. Only God can help us. आणि देव आम्हाला सहाय्य करणार.